आज श्री साई सच्चरित अध्याय श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री सीतारामचंद्राभ्या नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः। धन्य धन्य शिर्डी स्थान, धन्य द्वारकामाई भुवन, जेथे श्री साई पुण्यपावन अनिर्वाण वावरले। धन्य धन्य शिर्डीचे जन, जया लागिया इतुक्या लांबून, जेण्या कवण्याही निमित्ते येऊन ऋणी करून ठेविल्या। गाव शिर्डी आद्य लहान, साई सहवास्य झाला महान, त्याचेनी झाला अति पावन, त्याचेनी तीर्थपण तयाला। त्या शिर्डीच्या बायाही धन्य, धन्य त्यांची श्रद्धा अनन्य, न्हाता दळीता कांडिता धान्य, गाती असामान्य साईंतेय। धन्य धन्य तयांचे प्रेम, गीते गाती अत्युत्तम, ऐकता तयांतील कान्ह्य अनुत्तम, ओतसे उपरम मनास। म्हणून या श्रोतयांप्रती यथाकाळ्य कथानुसंगती, व्हावया तयांची जिज्ञासा तुप्ती, देईन विश्रांतीदायक साई निजामशाहीन प्रकट, आम्रतळीय मार्गानिकट, दुपखेड्याचे वऱ्हाडासकट, शिर्डी सवचट पातले। या खेड्यांतील पुणेवान, चांद पाटील नामाभिधान, त्या आरंभी जडले हेय निधान, इतरा दर्शन त्याचेनी। कैसी तयाची घोडी हरवली, कैसी साईंची गाठी पाडली, कैसी तयांनी चिलीम पाजिली, गोडी त्या दिधली मिळवून। चांदबाईचे कुटुंबाचा, भाच्या एक होता लग्नाचा, वधूचा योग जुळला शिर्डीचा, वऱ्हाड वधूच्या गावीय। ये विषयींची साद्यंत कथा, पूर्वीच कथिलीसे श्रोतयांकरिता। तथापि स्मरली प्रसंगोपात्तता, नको पुनरुक्तता तयाची। चांद पाटील केवळ निमित्त, भक्तोद्धाराची चिंता अत्यत, म्हणूनी साई हा अवतार धरीत, स्वयच किया येत शिर्डींत। जडमूदहीन दिन, व्रत तप संस्कारविहीन, साळेभोळे भावार्थी जन, कोण साईविण उद्धरिता। 18 वर्षांचे वय, तेथून एकांताची सन्व्य, रात्रीन कुठेही पडाव्या निर्भय, सर्वत्र ईश्वरमय ज्यासी। होता जेथे अपूर्वी खडदा, अवघ्या गावचा जो उकीरदा, दिवसा फिराव्या चहुंकदा, रात्रीन पहुडाव्या ते स्थानीय। ऐसिय गेलिय वर्षे बहुसाल, आला खडल्याचा उदयकाळ, उठला सभोन्वतीय वाडा विशाळ, या दीनदयाळा साईचा। अंत्य त्याच खड्ड्याचा गाभारा, झाला विसावा साई शरीरा, तेथेच त्यांना अक्षयथारा, झाला उभारा समाधीचा। तोच प्रणवत्सल साई समर्थ, दुस्तर भवार्ण वसंतरणार्थ, ही निजचरित्र नौका यथार्थ, भक्तजनहितार्थ निर्मितसे किय। ही भवनदी महादुस्तर, अंतपंगू हा भक्तपरिवार, तयालागिय कळवळा फार, पावेल पैलपार कैसेनी। सर्व आवश्यक भवतर्ण, तदर्थ व्हाव्य शुद्धांत कर्ण, चित्तशुद्धी मुख्य साधन, भगवत भजन त्या मूळ। श्रवणासारिखी नाह्य भक्ती, श्रवण्या सहज गुरुपदासक्ती, उपजे निर्मळ शुद्धमती। जेथुनी उत्पत्ती परमार्था, या साईंच्या अगणित कथा, गाता गाता होईल गाथा, तरीही संकलित वानव जाता, नावरे विस्तृतता अनावर। जो जो श्रोत्या श्रवण्यचा ड, तोंड तोंड वाढे निवेदनीय आवड, पुरवुनी घेव परस्पर कोड, साधुव किय जोड निजहिताची। साईच येथील कर्णधार, दृढ अवधान हाची उतार, कथाश्रवणीय श्रद्धा आद्र, त्या पैलपार अविलंब्य। गताध्येय निरूपण, जाहल्या संक्षेपे हंडीचे वर्णन, दत्तभक्ती दृढीकरण, भक्तसंतर्पण नैवेद्य। प्रत्येक अध्याय संपविताना, पुढील अध्याय विषय सूचना, ओत गेली ऐसी राचना, समस्तांना अवगत हे। परिसंपता गताध्याय 90 पुढील कथेची सयक, साई आठवणी देतील जो विषय, तोची किया आखे होईल। ऐसे जे होत्या स्पष्ट कथिले, तैसेंची साईकृपे जे आठवले, त्यांची किया श्रोत्यांलाग्या वहिले, सादर केले ये ठाय। तरी आता श्रोत्या प्रार्थना, दूर सारून या व्यवधाना, शांत चित्ते द्या अवधाना, होईल मना आनंद। एकदा चांदोरकर सद्भक्त, बैसून या मशिदीत, असता चरणसंवाहन करीत, गीताही गुणगुण मुखान्य। भगवद्गीता चतुर्थाध्याय, जीवेस लावुनी दिधला व्यवसाय, हस्तेय चेपित साईंचे पाय, पहानवल काय वर्तलेय। भूत भविष्य वर्तमान, साई समर्था सर्व, ज्ञान नानांस गीतार्थ, समजावून द्यावा हे मन जाहल्या। ज्ञानकर्म संन्यास न, ब्रह्मार्पण योगाध्यायाचे पठण, नानांची ती अस्पष्ट गुणगुण, केली किय कारण प्रश्नास। सर्वं कर्माखिल पार्थ, होय ज्ञानीय परिसमाप्त, संपता हा त्रयस्त्रिंशत, तद्विधी प्रणिपात। चालला हा जो श्लोक 34वा, येथेच पाठासाला 20वा,
बाबांच्या चित्तीय प्रश्न पुसावा, निजबोध ठसावा नानांस. म्हणती नाना काय गुणगुण सी, म्हण रे स्पष्ट हळू जय म्हणसी, येऊ दे किय ऐकू मजसी, पुटपुटसी जय गालात. म्हणता आज्ञाप्रमाण, श्लोक म्हटला चारी चरण, बाबा पुसती अर्थनिवेदन. स्पष्टीकरणपूर्वक तनुते नाना अतिविनीत, बद्धांजली होऊनी मुदित. मधुर वचनीय प्रत्युत्तर देत, वदत भगवंत मनोगत. आता हा साई नाना संवाद व्हाव्या सर्वत्रांना. वेश द मूळ श्लोक पदप्रब्द करू की उद्धृत गीतेंतुनी. कळावया प्रश्नाचे वर्म, तैसेच संतांचे मनोधर्म. करावा वाटे ऐसा उपक्रम, जेण्या ये निर्भ्रम अर्थ हाता. आद्य गिरवाण भाषा दुर्गम, सायस कैसी झाली सुगम. आश्चर्य करीती प्रश्न सधर्म, ज्ञान हे अगम्य संतांचे. कधी अध्ययन केले संस्कृता, कधी न कळे वाचिली गीता. किय तो गीतार्थ हृद्गतज्ञाता, तैसा हो करिता प्रश्नातेय. श्रोतयांची या समाधाना, व्हावी मूळ श्लोकाची कल्पना. म्हणोनी अक्षरशः भगवंतवचना, वदतो जय विवेचना. साह्यभूत तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेव्या. उपदेक्षन्ती ते ज्ञानज्ञानिनस्तत्वदर्शी नः. हा तो गीतेचा मूळ श्लोक. भाषानुसार अर्थ देख, टीकाकारही झाले अनेक, ते एकवाक्यात्मक समजत. नानाही मोठे बहुश्रुत, गीताभाष्य पारंगत. कथ लागती पदपदार्थ, यथाविधित श्लोकार्थ. रसपुरीत मधुर वाणी, नाना सविनय नम्रपणीय, अन्वयार्थ आणुनी ध्यानीय, अर्थनिवेदनीय सादर. म्हणती गुरुपदीय प्रणिपात, गुरुसेवेसी वेकी जो जीवित. प्रश्नादिकीय आदरवत, ज्ञानी त्या ज्ञानार्थ उपदेशिती. सारांश कृष्णकृपामूर्ती, अर्जुना जय प्रेम्यवती. गुरुसेवा गुरुप्रणती, ज्ञानसन्वित्तीदायक ही. अर्जुना येण्या मार्गे जाता, तत्वदर्शी ज्ञानी. तुचकरिता दावीतील ज्ञानाचा रस्ता. बाबा या अर्थामी जाणेव. शांकरभाष्य आनंदगिरी, शंकरानंदी व्याख्या श्रीधरी श्रीधरी. मधुसूदन मधुसूदन नीलकंठाधार्य. उपदेशपरी ही देवाची. प्रथम 2 चरणांचा अर्थ मान्य करीती साई समर्थ. परी उत्तर श्लोकार्धमथित, साई जय कथित तेय परिसा. इतरही भक्तचकोरग्न, साईमुख चंद्र अनुलक्षून. कराव्या अमृतसेवन आ पसरून आस्थित. म्हणती नाना तृतीय चरण, पुनश्च लक्षात घेय. पूर्ण ज्ञान शब्दामागील जाण, अवग्रहण अर्थास. हे मी काय वदेय, विपरीत अर्थाचा काय करीतो अनर्थ. असाध्य काय पुरविल. भाष्यार्थ ऐसेनही निरर्थना माय. ज्ञानी आणि तत्वदर्शी, ज्ञान उपदेशिती ऐसे जय म्हणसी. तेथे अज्ञानपद जय घेसी, यथात घेसील प्रबोध. ज्ञान नवे बोलाचा विषय, कैसे होईल ते उपदेश्य. म्हणूनी ज्ञान शब्दाचा विपर्यय, करी मग प्रत्यय अनुभव्य. परिसिला तुझा ज्ञान पदार्थ. अज्ञान घेता काय रे वेंचत. अज्ञान वाणीचा विषय होत. ज्ञान हे या शब्दातीत स्वय वार वेष्टी गर्भासी, अथवा मल आदर्शासी. विभूती आच्छादी वनिसी, तैसेंच ज्ञानासी अज्ञान. अज्ञानाने आवृत ज्ञान केले या गीतीय. भगवंत्य काथन एतदर्थ होता अज्ञान निरसन. स्वभाव्य ज्ञान प्रकाशे. ज्ञान हेय तोंड स्वतः सिद्ध शैवालावृत तोयस्य शुद्धद्ध. या शेवाल जो सारील प्रबुदद्ध, तो जल विशुद्धला ल. जैसे चंद्रसूर्यांचे ग्रहण, ते तोंड सर्वदा प्रकाशमान. राहू केतू आड येऊ न, आमुचे नयन अवरोधिती. चंद्रसूर्या नाही बाध, हा तोंड आमुचे दृष्टीस अवरोध. तैसे ज्ञान असे निर्बाध, स्वयंसद स्वस्थानीय. डोळा करी अवलोकन, त्याची देखणी शक्ती ते ज्ञान. वरी पडळ वाढे ते अज्ञान, त्याचे निरसन. आवश्यक ते पडळ अथवा सारा, हस्तकौशल्य दूर सारा. देखणी शक्ती प्रकट करा, अज्ञान तिमिरा झाडोनी. पहा या सकल दृश्यजात, अनिर्वचनीय माया विजृंभित. ही चनादी अविद्या अव्यक्त, अज्ञान विलसित ते हेयच. ज्ञान ही वस्तू जाणावयाची, नव्हे ती विषय उपदेशाची. प्रणिपात परिप्रश्न सेवा हीची, गुरुकृपेची साधन्य. विश्वाचे सत्यत्व महाब्रह्म, यांची ज्ञानावरण तम. निरसुनी जावे लागे प्रथम, प्रज्ञान ब्रह्म प्रत्यतय. संसारबीज जे अज्ञान, डोळा पडता गुरुकृपांजन. उडे मायेचे आवरण, उरे ते अज्ञान स्वाभाविक.
ज्ञान हेय तोण नवे साध्य तेय तोण आद्यच स्वयंसिद्ध हेय तो आगमनिगम प्रसिद्ध अज्ञान हा विरोध ज्ञानाला देवाभक्तांचे अभिन्नपण यच मूळ अज्ञान विलक्षण त्या अज्ञानाचे निरसन ओतांच पूर्ण ज्ञान उरे दोरापोटिया सर्पा जन्न हेय तोण शुद्ध स्वरूपाज्ञान स्वरूपोपदेशय निरसे अज्ञान उरे ते अज्ञान दोराचे पोटिय सुवर्णवरी काटक काटापोटिय लखलखाट परी तो वाव्या लाग्य प्रक्त हव्यवाटची आवश्यक मायामूळ देहजन न अदृष्टाधीन देहाचे चल न द्वंद्वे सर्व अदृष्टाधीन देहाभिमान अज्ञान म्हणून जे स्वय निरभिमान तयान सुखदुःखाचे भान विरे जय अहंकाराचे स्फुरण तयच अज्ञाननिरास स्वस्वरूपाचे अज्ञान तेच मायेचे जन्मस्थान होता गुरुकृपा मायान्यसन स्वरूपज्ञान स्वभाव्य एका भगवद्भक्तिविण किमर्थ इतर साधनीयशी न ब्रह्मदेवही माये अधीन भक्तीत सोडवण तयाही ओ का ब्रह्मसदन प्राप्ती भक्तिवांचुनी नाही अमुक्ती तेथेही चुकल्या भगवद्भक्ती पडे तो पुनरावृत्तींत तरी व्हाव्या मायान्यस न उपाय एक भगवत भजन भगवद्भक्ता नाही अपात न भवबंधनही नाही तया जन म्हणती माया लाटकी परी ती आहे महाचेटकी ज्ञानिया फसवी घटकोघटकीय भक्त नाचविती चुटकीवरी जेथे ठकती ज्ञानसंपन्न तेथे टेकती भाविकजन कियते नित्य हरिचरणीय प्रपन्न ज्ञानाभिमानधन ज्ञानी म्हणोनी वावया मायातर्ण धरावे एक सद्गुरुचरण रिघावे तया अनन्य शरण भवभयहरण तात्काळ अवश्य येणार येवो मरण परी न हरीचे पडो विस्मरण इंद्रिय आश्रमवर्णाचरण चित्त्य हरिचरण चिंतावे रथ जैसा जुंपल्या हय्य तैसेंच या शरीर इंद्रिय मनाच्या दृढ प्रग्रही बुद्धी निग्रही निज हस्त्य मन संकल्प विकल्प ब्रिय धावे यथेश स्वेच्छाविहारी बुद्धी त्या निजनिश्चय निवारी लगामावरी निजसत्ता बुद्धिसारिखा कुशल नेता ऐसा सारथी रथिय असता रथस्वामींसी काय चिंता स्वस्तचिता व्यवहारे देहगत सकल कार्य ये बुद्धीचे निजकर्तव्य एसी मनासी लागता सन्व्य सर्व व्यवसाय हितमय शब्दस्पर्शरूपादी विषय येण्यामार्गे लागल्या इंद्रिय होईल व्यर्थ शक्तिक्षय पतनभय पदोपदीय शब्दस्पर्शरूपादिक पंचविषय जय जय सुख ते अंत्य सकळ असुख परम दुःख अज्ञान शब्दविषया भुले हरिण अंत्य वेंची आपुला प्राण स्पर्शविषया सेवी वार्ण साह्य आकर्षण अंकुश्य रूपविषया भुले पतग जाळूनी निमे आपुलेय ग मिन बोगी रसविषय भोग मुके सवेक प्राणास गंधा लागीय होनी गुण कमलकोशीय पडे भ्रुव एकेका पाय्य इतुका प्रसग पांचांचा संघ भयंकर ही तोंड स्थावर जलचर पखी ययांची दुस्थिती देखोदेखी ज्ञाते मानवही विषयोन्मुखी अज्ञान आणखी ते काय अज्ञाननाश्य विषयविमुख होता होईल उन्मनीय हारी जीव ज्ञानस्वरूपोन्मुख आत्यंतिक सुखलाल चित्त्य करा हरिगुरुचिंतन श्रवण्य करा चरित श्रवण मन्य करा ध्यानानुसंधान नामस्मरण जीवेन्य चरणीय हरिगुरुग्रामागमन घ्राणीय तन्निर्माल्या घ्राण्ण हस्तीय वंदा तयाचे चरण डोळा घ्या दर्शन तयाचे ऐशा या सकल इंद्रियवृत्ती तयांकारण्य लाविता प्रीती धन्य तया भक्तांची स्थिती भगवद्भक्ती काय दुजी सारांश समूळ ज्ञान खणा ओरे ते ज्ञान सिद्ध जाणा ऐसे या श्लोकाचे हृद्गत अर्जुना श्रीकृष्णराणा सुचवी आद्यच नाना विनयसंपन्न परिसुनी गोड हेय निरूपण पाय्य घालुनी लोटांगण वंदिले चरण दो हात्य मग ते श्रद्धानिष्ठ प्रार्थना करी ती दौडा माम अज्ञाना दंडा माझी या दुरभिमाना यथार्थ शासना करोनी सात्विकतेची हौसवरीवरी विकल्प अखंड दाटे अंतर्य अपमान साहिना क्षणभरी अज्ञान तेयतरी काय दुज्य पोटीय प्रतिष्ठेची ओजरी ध्यानाविर्भाव दावीवरी कामक्रोध धुमसे भीत्रिय अज्ञान तेयतरी काय दुज्य आंतुनी सकळ कर्मे अनष्ट बाहेर मिरवुव ब्रह्मनिष्ठ आचारहीन विचारभ्रष्ट अज्ञान स्पष्ट काय दुज्य बाबा आपण कृपाग्न करून या कृपाजलसिंचन करा हा अज्ञानदावानल शमन ओईन मी धन्य इतुकेनी न लगे मज ज्ञानाची गोठी निरसा माझी अज्ञानकोटी
ठेवा मजवरी कृपादृष्टी सुखसंतुष्टी तेची मज साई सप्रेम करुणाग न नानांच निमित्ता पुढे करू न तुम्हा आम्हा सकलां लागू न गीतार्थ प्रवचन हेय केलेय गीता भगवंताचे वचन म्हणून हेय प्रत्यक्ष शास्त्र जाण कालत्रयींही याचे प्रमाण कधीही अवगणन होता नये परी अत्यंत विषयासक्त अथवा जो खरा जीवनमुक्त या दोघांसीही न लगे शास्त्रार्थ मुमुक्षु प्रीत्यर्थ या जन्म विषयापाशीय दृढ आकळीला कधीय पावेन मी मुक्ततेला ऐसे वदतिया मुमुक्षुला तारावयाला ही शास्त्रेय पाहुनी ऐशा निजभक्तांगला संतांस जेव्हा येतो कळवळा काढुनी कान्ह्य निमित्ताला उपदेश अवलीला प्रकटिती देव अथवा गुरु पाहेय भक्तानादीन सर्वस्वीय राहे भक्तकल्याण चिंता वाहे सांकर्डी साहितयांची आता एक दुजे लहान करीतो साईंचे व्रत कथन कैसी एखाद्या कार्याची उठावण करिता नकळत पण दाविती असो सांवात्य मोठ्य खरे कारण कधीही न फुटे कार्य मात्र हळूहळू उठे वाचता न कोठ्य केव्हाही सहजगत्या एखादे काम निघाव्य करावा उपक्रम न मूळ कारण निर्देश नाना वरीवरी संभ्रमाणिक बोलेल तो करील काय गरजेल तो वरसेल काय या रूढ म्हणीचा प्रत्यय विनाव्यत्यय साईदे बाबांसारिख्या अवतारमूर्ती परोपकारार्थ जगीय अवतरती होता इच्छित कार्या समाप्ती अंत्य अव्यक्तीय समरस्ती आम्हा न ठाव्या मूळ कारण कोठुनी आलो कोठ्य प्रयाण किमर्थ आम्ही झालो निर्माण काय किय प्रयोजन जन्माचे बऱ्या स्वच्छंदय जन्म कंठला पुढे मृत्यूचा समय आला सकळ इंद्रियगण विकळ झाला तरीही न सुचला सुविचार कलत्र पुत्र बंधू जन्नी इष्टमित्रादी सकल स्वजनीय देह त्यागिता पाहुव नयनीय तरीही न मनीय सुविचार तेसे नवती संतजन ते तोण अत्यंत सावधान अंतकालाचे पूर्ण ज्ञान ठाव्या निजनिर्वाण तयांतेय देह असे तो अतिप्रीती भक्तांलागिय देह्य झिजती देहावसानी देहावस्थिती निजभक्तहित्य लाविती देह ठेवावयाचे आधिय कोणी आपुली बांधिती समाधी किय पुढे निजदेहा विश्राती मिळावी निश्चितीय ते स्थानीय तैसेंच पहा बाबांनी केले परी ते आधिय कोणा न कळले समाधी मंदिर बांधवून घेतले अघटित केले तयांनी नागपूरस्थ मोठे धनिक बापूसाहेब बुट्टी नामक तया हस्ते हे बाबांचे स्मारक उभविले देख बाबांनी बापूसाहेब परमभक्त साईचणीय नित्यानुरक्त आले निजपरिवारासहित राहिले शिरडींत सेवेस धरुनी साईचणीय हेत नित्यानुवर्ती तेथेच वास्त पुढेही तैसेंच नित्यांकित राहाव्या शिरडींत वाटल्या घ्यावी एखादी जागा विकत उठवावी एक छोटी इमारत स्वतंत्रपणे वसाव्या तेथ आल्या किय मनात तयांच्या येथे हेय पेरिले मूळ बीज त्याचाच वृक्ष हेय मंदिर आज दृश्य स्मारक भक्तकाज साई महाराज प्रेमाचे कैसा कैसा याचा उभारा झाला उपक्रम कवण्या प्रकारा कैसा हा आला या आकारा वृत्तांत सारा अवधारा विचार हे ऐसे चैत्य दीक्षितांची या माडीवरती बापूसाहेब निद्रिस्त स्थितीय दृष्टांत देखती मौजेचा तेथेच एका बिछाण्यात माधवरावही असता निद्रिस्त त्यांसही तोच दृष्टात परमविस्मित दोघेही बापूसाहेब स्वप्न देखती बाबा तयांते आज्ञापिती आपणही आपुला वाडा निश्चितीय दिवळा समवेती बांधावा होतांक्षणेच हा दृष्टात बापूसाहेब झाले जागृत आमूल स्वप्न आठवीत आसनस्थित निच्छेजे इग्नेय ऐस्य चालल्या असता माधवराव ऐकिले रडता बुट्टी तयांस जागे व्हा ओरडता निद्रितावस्था मावळली का हो आपण का रडत होता ऐसे माधवरावांस पुसता म्हणती श्रींचे प्रेमोद्गार परसता प्रेमोद्रेकता पावलो बाष्पगद्द जाहलाकठ नयनिया आंसुव्या वाहिलिया उद्भट प्रेम नावरे आवरिता उत्कट जाहल्या परिस्फुट रुदनात येऊनी बाबा माझी अनिक्त आज्ञा दिधली मजला स्पष्ट वाडा देऊळ होवो द्या प्रकट पुरवीन अभीष्ट सर्वांचे बापूसाहेब अंतर्य विस्मित दोघांलागिय एकची दृष्टात मन जाहल्या संशयरहित कार्यार्थोद्यत निश्चित बुट्टी स्वय गर्भश्रीमत वाडा देऊळ बांधुव समर्थ माधवराव केवळ सुखवस्त एकची दृष्टांत उभयात्य परस्परांची स्वप्ने जुळली परमानंदा भरती आली रूपरेखा निश्चित केली योजना अनुमोदिली काकांनी असो उदयिक प्रात काळीय तिघेही असता बाबांजवळीय
बाबा नित्य प्रेमसमिळ्य मुख न्याहाळीत श्यामाचे श्याम वदे देवा हा खेळ काय आहे तुझा अकळ झुंपही न घेऊ देसी निश्चळ तेथेही आम्हांत्या बरळविसी तेव्हा बाबा ते परिसुनी हस्त ठेवीत आपुले का निय वदत आम्ही आपुले ठिकाणीय म्हणोत कोणी कान्हीही असो मग ती पूर्वोक्त योजना मांडिली बाबांची या अनुमोदना जाहली तात्काळ बाबांची अनुजना समंदिर सदना बांधाव्या माधवरावांनी बांधिली कंब्र झाला तळमजला तळघर त्यांचेच हातून झाली विहीर काम हे येथवर पोहोचल्य लेंडीवरी जात असता अथवा तेथुनी मागे परतता खिडक्या बाय दार्य बसविता बाबा उत्सुकता अवलोकित वदत करुनी तर्जनीवरी येथ्य दार येथ्य बारी येथ्य पूर्वेस काढा गॅलरी शोभा बरी दिसेल पुढे कार्यकारणनिमित्य बापूसाहेब जोगांचे हास्त्य पुढील काम होणारे होते ते मग त्यांत्या सोंपविल्या ऐसे काम होता होता स्फुरण झाल्या बुट्टींच्या चेत्ता यांतची एक गाभारा धरिता मुरलीधर स्थापिता येईल कल्पनेचा झाला उद्य परी न पुसता बाबांचा मनोद्य बुट्टी न आरंभित कान्हीही कार्य विना गुरुवरे आज्ञापन हातोंड त्यांचा नित्यनेम अनुज्ञा बाबांची हेच वर्म नाही ऐसे एकही कर्म त्यावीण उपक्रम जयात्य किमर्थ व्हाव्यामध्ये दालन काय आहे त्याचे अप्रयोजन दोन्हीकडील भिंती पादून करावे स्थापन मुरलीधरा दालनाचे व्हावे देवालय बापूसाहेब यांचा मनोद्य परी पुसावा बाबांचा आशय असल्यास निसंशय कराव्य म्हणोनी वदले माधवरावा आपण बाबांचा विचार घ्यावा मग पुढील अक्रम योजावा रुचेल देवा तैशापरी बाबा फेरीवर असता वाडियाच्या सन्नीत येता द्वारानिकट स्वारी पावता काय पुसतात शामराव देवा बापूसाहेब वत्ती दालनाच्या दोन्ही भिंती पाडूनी तेथे स्थापव प्रीतीय कृष्णमूर्ती मुरलीधरा मध्यभागी चौक साधून करू तेथे सिंहासन वरी मुरलीधर विराजमान शोभायमान दिसेल ऐसे बापूसाहेब योजिती वरी पाहिजे आपुली अनुमती देऊळ वाडा दोन्ही येरीतीय हातोहातीय होतील ऐकुनीही श्यामाची उक्ती बाबा आनंद्य बर्या म्हणती देऊळ पूर्ण झालियावरती युवकीय वस्तीस आपणही लावुनी वाडियाकडे दृष्टी बाबा करीत मधुर गोष्टी वाडा पुरा झालिया पाठीय आपुलेसाठीयच तो लावू तेथेच आपण बोलू चालू तेथेच आपण अवघे खेळू प्रेमय आपापण कवटाळू भोगव सुकाळू आनंदाचा असो तेव्हा श्रीसाईंपत माधवरावजी ऐसेनी पुस्त हेची जरी अनुज्ञा निश्चित पायासी मुहूर्त करू किय बरी आहे ना देवा वेळ फोडावया आणू ना नारळ फोड फोड म्हणता तात्काळ आणूनी श्रीफळ फोडिले असो पुढे झाला गाभारा मुरलीधर देवाचा चौथरा मूर्तीही एका कारागिरा सोंपविली किय कराव्या पुढे आली एसी वेळ बाबांचाल्या दुखण्या प्रबळ निकट पातला अंतकाळ अंतर्य तळमळ भक्तांच्या बापूसाहेब अस्वस्थ चेत्य आता पुढे या वाड्याची स्थिती काय होईल नकळे निश्चितीय म्हणून खंती उद्भवली इतोत्तर बाबांचे पाय मंदिरास या लागती काय लाखो रुपये जाहले व्यय अंत्य हा व्यत्यय पातला बाबांनी देह ठेविल्यावर कशास मुरलीधर वा घर कशास वाडा अथवा मंदिर दुश्चित्त अंतर्बुट्टींचे पुढे कर्मधर्मसे उग्य अंतसमय साई नियोगेय जाहल्या वाड्याचिया महद्भाग्येय मनाजोग्या सकळांच्या मजला वाड्यान द्या ठेवून हेय अंतकाळींचे बाबांचे वाचन निघता बाबांचिया मुखांतून जाहल्या निश्चिंत मन सर्वांचे मग ते पवित्र साईशरीर जाहल्या गाभारिया माझी स्थिर वाडा जाहला समाधी मंदिर अगाध चरित्र साईंचे धन्य भाग्य त्या बुट्टीयचे जयांचिया गृह्य स्वसत्तेचे विसानवे शरीर श्रीसायचे नाम जयांचे अतिपावन असो एसी ही कथा पावन परिसोनी श्रोते सुखसंपन्न एमाड साईनाथांसी शरण सोडी न चरण क्षणभरी घडोद्भोग इष्टानिष्ट साई एक राखिता संतुष्ट वर्तता मार्गे यथोपदिष्ट लाल अभीष्ट अचूक कथा वक्ता आणि वदन जेथे साई समर्थ आपण तेथे हेमाड कोठील कवण उगाच टोपण नावाचा म्हणूनी पुढे होईल प्रेरणा तैसीच कथा येईल श्रवणा वेळी होईल जी जी राचना तियेची विवंचना काज
स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाडपंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते गीताविशिष्ट श्लोकार्थ निवेदन तथा समाधी मंदिर निर्माण नाम 49तमोऽध्याय संपूर्ण श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभ भावातु।